वळूया पुढील बातमीकडे। मनोज जरांगेंनी उल्लेख केलेल्या रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। पतीला नोकरी देण्यासाठी 17 लाख रुपये घेतल्याचा त्यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलाय। मात्र मुंडेंचा कार्यकर्ता निखिल फड यांना नोकरीत पुन्हा रुजू न करून घेता माझ्या पतीचा अपमान केला आणि अपमान सहन न झाल्यामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। पतीच्या मृत्यूनंतर पैसे परत मागितले असताना निखिल फडने माझ्या गळ्याला बंदूक लावल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। रंजना प्रदीपराव नागपूरकर ही बिचारी महिला ब्राह्मणांची आज सकाळी माझ्या घरी येऊन इतकी रडत होती। तिचा नवरा सुद्धा मेलाय या टेन्शन पाहिजे याच्याचा हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित नसन की तुमच्या पाहुण्याचं तुमच्या घरातलं नातं। आता शोभाताई फडणवीस मला नाही माहित कोणात, बहुतेक त्यांची आई आहेत का, आईच असतील वाटतं ना फडणवीस साहेबांचे, किंवा नात्यातला कोणी असतील माहित नाही समजा, पण हे त्यांच्या घरातले नातेवाईक। मुंडेंच्याच हातात पैसे घेतले निखिल फड, कैलास फड, मुंडे साहेब म्हणजे मुंडेंच्या म्हणजे पैसे धनंजय मुंडेंनी मागितले होते। मुंडेंनी आदेश केला आणि कॅश पाय मला म्हटलं हे आहे म्हणे, माझा आदेश आहे म्हणे, निखिल फड आणि कैलास फड आहे। 8 लाख पहिले दिले, लगेच 9 लाख दिले, 2 वेळा करून त्याला दिले, 17 लाख रुपये दिले त्याला, 17 रुपये परत केले नाही। मला त्या कैलास फडनी साहेबांसमोर मला धमकी दिली, आता परत पैसे मागायला आली तर रिव्हॉल्वरनी उडव, इथे लावली होती ना सर, मला लावली होती ना, त्या पोट्ट्यांनी काढून, घोडा आहे म्हणे ना त्या निखिल फडनी, आणि त्याच्या बापाने असं धरून ठेवलं होतं मला।